मित्रांनो, नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, ज्याला आपण NTA असं म्हणतो. तर NTAने नीट UG म्हणजेच नीट फॉर अंडर ग्रॅज्युएट, तर MBBS, BAMS, BHMS ह्या ज्या परीक्षांकरता जी पूर्वपरीक्षा देण्यात येते त्याला नीट UG असं म्हणतात. तर नीट UG 2026 करता फॉर्म भरण्याच्या अगोदर एक ॲडव्हायझरी किंवा इन्स्ट्रक्शन्स, काही सूचना विद्यार्थ्यांकरता प्रसारित केल्या आहेत की जेणेकरून फॉर्म भरताना त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. ॲडव्हायझरी अँड इन्स्ट्रक्शन्स ऑन अपडेशन ऑफ आधार कार्ड, UDID कार्ड, कॅटेगरी सर्टिफिकेट, EWS, SC, ST, OBC, NCL before filling of online application form for national eligibility cum entrance test NEET UG 2026. तर नीट UGचे फॉर्म भरण्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या? तर आधार कार्ड, त्यानंतर UDID कार्ड आणि कॅटेगरी सर्टिफिकेट, तुमचं EWS असो, SC असो, ST असो, OBC, NCL असो. The National Testing Agency will be conducting National Eligibility cum Entrance Test NEET UG 2026. तर 2026 ची जी नीट UG परीक्षा आहे ती NTA मार्फत घेतल्या जाणार आहे. To streamline the process for NEET UG 2026, all eligible aspirants are advised to ensure that the following documents are updated well in advance before applying for NEET UG 2026 in order to avoid any discrepancies, grievances or rejection at a later stage. तर फॉर्म भरण्याच्या अगोदर त्यांनी अशी सूचना दिली आहे की फॉर्म भरण्याच्या अगोदर जे खाली काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत तर ते अपडेट करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही सगळे अपडेट करून घ्या आणि तपासून घ्या. पहिला आहे आधार कार्ड. ऑल द कॅन्डिडेट्स अपिअरिंग फॉर नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट NEET UG 2026 are advised to ensure that their Aadhaar card is accurate, valid and duly updated in all respects. तर त्यांनी सूचना अशी दिली आहे की आधार कार्ड हे अचूक असलं पाहिजे, वैध असलं पाहिजे आणि अपडेट असलं पाहिजे. कोणकोणत्या बाबतीत? द आधार डिटेल्स मस्ट करेक्टली रिफ्लेक्ट द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ द कॅन्डिडेट. तर खालील बाबतीत 6 बाबी आहेत. पहिलं म्हणजे नेम, नाव, तुमच्या मार्कलिस्टवर जे नाव दिलेलं आहे तर त्या पद्धतीनंच आधारवरचं नाव असलं पाहिजे. म्हणजे सरनेम अगोदर तर सरनेम अगोदर दोन्ही ठिकाणी त्या पद्धतीनं असलं पाहिजे. डेट ऑफ बर्थ करेक्ट असली पाहिजे आधार कार्डवर, जेंडर करेक्ट असलं पाहिजे, फोटोग्राफ व्यवस्थित असला पाहिजे, त्यानंतर ॲड्रेस त्या आधार कार्डवरचा योग्य असला पाहिजे, अचूक असला पाहिजे आणि बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन व्हेअर एव्हर अप्लिकेबल. आणि बायोमेट्रिक जे असते म्हणजे डोळे, पंजे वगैरे हे जे घेतल्या जातात आधार कार्डमध्ये ते सुद्धा तुमचं अपडेटेड असलं पाहिजे, MBU ज्याला म्हटलं जातं. Candidates requiring any correction or update in their Aadhaar details may do so by following the UDI गाईडलाईन्स. तर आधारच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार ते सगळं तुम्ही अपडेट करून घ्यायचं आहे. फॉर आधार अपडेट रिलेटेड सर्व्हिसेस कॅन्डिडेट्स मे व्हिजिट द ऑफिशियल UDI वेबसाईट. तर UDIची जी म्हणजे वेबसाईट आहे आधारची त्याला भेट देऊन ते तुम्ही सगळं अपडेट करून ठेवा. दुसरं म्हणजे UDID कार्ड. UDID कार्ड म्हणजे काय? तर फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज. तर ज्याला आपण अपंगत्व म्हणतो तर त्याच्याकरता UDID कार्ड असतं. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज दॅट UDID कार्ड इज व्हॅलिड, अपडेटेड अँड रिन्यूड ॲज रिक्वायर्ड. तर ते कार्ड सुद्धा व्हॅलिड असलं पाहिजे, वैध असलं पाहिजे, अपडेट असलं पाहिजे आणि त्याचं रिन्युएशन झालेलं असलं पाहिजे. देन C, कॅटेगरी सर्टिफिकेट. तिसरं कॅटेगरी सर्टिफिकेट. Candidates are advised that category certificate EWS, SC, ST, OBC, NCL is updated and valid. तुमच्याकडे जे कोणती कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल, EWS असो, SC असो, ST असो, OBC असो, OBC NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर, तर ते सुद्धा अपडेटेड असलं पाहिजे अशा प्रकारची सूचना त्यांनी दिलेली आहे. ॲस्पिरंट्स आर ॲडवाइज टू रेग्युलरली व्हिजिट द NTA ऑफिशियल वेबसाईट. आणि सर्वात महत्वाचं सूचना ही आहे की आता फॉर्म कधीही भरणं सुरू होऊ शकतात. तर सगळे डॉक्युमेंट्स अपडेट करून ठेवा आणि NTA ऑफिशियल वेबसाईट जी आहे www.nta.ac.in ही वेबसाईट, तर याला नेहमी भेट देत राहायचं. दुसरी आहे nwneet.nta.nic.in. तर ह्या ज्या वेबसाईट्स आहेत नीट UG करता 2026 करता त्यांनी ऑफिशियली दिलेल्या आहेत. तर या वेबसाईट्सवर जाऊन
वारंवार जे काही नोटिफिकेशन्स असतील ते चेक करायचे आहेत. धन्यवाद.